सरपंचानं एकच नाही तर 10 कुटुंब उद्ध्वस्त केले बोरीचे। याला पाहिजे फक्त पैसा। नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील बोरी बुद्रुक येथे सरपंचाच्या जाचाला कंटाळून एका शेतकरी महिलेने संपविले जीवन। कंधार पोलीस स्टेशन येथे मयत महिलेचे पती, मुलगा आणि नातेवाईक यांनी दिल्या प्रखर प्रतिक्रिया। चला तर मग पाहूयात समता मराठी नेटवर्क या चॅनलच्या माध्यमातून। कागद आहे सगळे खोटा पंचनामा केला की आम्ही एकटेच राहतोय म्हणून 25 वर्षाचा कब्जा माझ्या बापाचा आणि सगळ्या सिस्टमनी मिळून जेवढा म्हणजे त्रास देऊ वाटेल तेवढा त्रास दिला आणि या त्रासाला कंटाळून माझ्या आईने आत्महत्या केली। आणि त्या आत्महत्याला जबाबदार जर कोण असेल, बालाजी खंडोजी जुम्माड आणि त्याच व्यतिरिक्त की जे प्रशासन आहे, कंधारचे जे काही प्रशासन आहे ते सगळे त्याच्या ओशीज आहेत, मी तुम्हाला दिलेले आहेत। इव्हन कलेक्टर ऑफिसला सुद्धा मी अर्ज दिलेला आहे, पण याच्यावरती कुठलाही निकाल न निघता अजूनही आरोपी फरार आहे, अजूनही आरोपी सापडलेला नाहीये। माझी आई तर परत येणार नाहीये, पण हा लढा एवढ्यासाठीच आहे की अशा कितीतरी आई असतील, अशा पोलीस स्टेशनच्या असतील किंवा जे तुमचे तहसील असतील किंवा कुठले ग्रामसेवक असतील, या सगळ्यांच्या चक्रा मारून मारून मरतात, त्यांना कधीच न्याय मिळत नाही। आणि आज जर तुम्ही आवाज उठवला नाही, फेसबुकला सगळं लाईव्ह आहे, उठवलं नाही, माझ्या बापाचं तर ठीक आहे, पण असे कितीतरी बाप सगळं रान लागल आणि गाव सोडून पळून जायला मजबूर होतील। एक सरपंच मेलाय तर सगळा महाराष्ट्र पेटलाय, पण आज एका शेतकऱ्याची बायकोने आत्महत्या केली, त्याला प्रवृत्त करून मारले गेले, त्याच्यासाठी सुद्धा आवाज उठला पाहिजे। आणि असे जे सरपंच आहे त्यांना डांबलं पाहिजे आणि सगळ्या झाली पाहिजे। माझ्या आईची अजून आम्ही तिथून बॉडी ताब्यात घेतलेली नाहीये। जोपर्यंत तो आरोपी त्याचा नॉट रिचेबल आहे म्हणून आम्हाला कळवण्यात आले, पण जोपर्यंत तो तिथे अटक होणार नाही तोपर्यंत मी पोस्टमॉर्टमला सुद्धा जाणार नाहीये आणि आम्ही कुठेही म्हणजे ते लाश सुद्धा आम्ही ताब्यात घेणार नाहीये। पाडलं हे बांधून सुद्धा दिलं आणि 10,000 रुपये दंड दिला। ह्या माळी शपथ घातला, मी ह्या माळी शपथ याच्या पुढे भावाने वागतो म्हणून आम्ही बी होते त्या वाताच्या ते हे करे भावाने वागतो म्हणून माळ सुद्धा घेतला। आपले आमदार होते लयाचे रोहिदास चव्हाण, याच्या पायावर लोळला, प्रत्येकाच्या पायावर येळ आली की पायावर लोळते। आणि मग काय सांगणार आहेत आपण या प्रकरणात? सर, याचा 25 वर्षापासून आम्हाला भरपूर त्रास झालेला आहे, तरी या त्रासाला आम्ही कंटाळून आत्महत्याला पर्वत आमची चुलती तर गेलेलीच आहे, तरी आमची सध्या इच्छा नाही, पण आमची एकच मागणी आहे, त्याला अटक झालीच पाहिजे। आम्हाला एवढीच विनंती आहे, खाली अटक नाही पाहिजे, मला त्याचं सस्पेन्शन पाहिजे परमनंट, तरी त्याच्या घरचा कोणी सरपंच नाही झाला पाहिजे। आपण काय सांगणार आहे? मी बोरी बुद्रुकचा रहिवासी आहे। या सरपंचानं एकच नाही तर 10 कुटुंब उद्ध्वस्त केले बोरीचे। याला पाहिजे फक्त पैसा। आणि हे एवढा नीच वृत्तीचा माणूस आहे, यानं याच्या अगोदर असे कांड केलेत, पण कुठल्याच प्रशासन आता हे कसं आहे, पण ते काय आता मिळालं तर ते कोणालाही माग, आम्हाला मागू नको, तू हास गायरानात म्हणून आम्हाला मला एकल्याला तिथे 40-50 लोक असून वैयक्तिक एकल्याला टार्गेट करून माझ्या बायकोला जिरलं, मला जिरलं, माझ्यावर अत्याचार झाला। पत्नीच्या मृत्यूस नेमकं जिम्मेदार कोण आहे? बालाजी खंडोजी जुम्माड जिम्मेदार आहे। पहिला माणूस ते 25 वर्ष झालं मला टार्गेट करीत आहे आणि 1-2 जिरलं तर माझं कोणी वाकडं करणार म्हणते। मी गरीब माणूस हा, त्याच्यानंतर